अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार. धनशीज रेसिपी अँड व्लॉग्समध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण की अशा कुठल्या 5 गोष्टी आहेत की त्या आपल्याला करायच्या आहेत की त्यामुळे आपल्या आयुष्यात वाईट वेळ किंवा अपयश आपल्यावर येणार नाहीत, त्याविषयी अगदी सविस्तर माहिती घेणार आहोत. आणि कृपया त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. त्याचबरोबर या अगोदर आपण जे व्हिडिओ अपलोड केलेले त्या सर्वांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तेव्हा ते व्हिडिओ पाहायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग आपण आता या व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, जीवन म्हटलं की त्यात सुख दुःख संकट ही येणारच आहेत आणि बऱ्याच वेळेला आपल्याला अपयशांना सामोरं जावं लागत असतं आणि अनेक प्रकारची संकटं आपल्यावर येत असतात. मग ती आर्थिक असतील किंवा शारीरिक असतील किंवा मानसिक असतील, कुठल्याही प्रकारचं संकटाला प्रत्येक जण जीवनामध्ये नक्कीच सामोरं जात असतं. असा एकही व्यक्ती नसेल की त्याच्या जीवनात संकट दुःख आणि अपयश आलं नसेल. जीवन म्हटलं तर ह्या गोष्टी घडणारच आहेत, कारण सुख दुःख हा जीवनाचा अविभाज्य असा घटक आहे. पण आपण अशा काही गोष्टी आहेत, अशी काही कामं आहेत की ती केल्यामुळे आपल्याला संकट येणार नाहीत किंवा आपण जास्त दुःखी होणार नाहीत. तर ती कोणती आहेत हे आपण माहिती करून घेऊया. तर पहा, त्यातलं पहिलं काम काय करायचं आहे की आपण कधीही कोणत्याही मूर्ख व्यक्तीला ज्ञान देण्याचा प्रयत्न कधीही करू नये. कारण पहा, चाणक्य म्हणतात की एखाद्या मूर्ख व्यक्तीला जर आपण ज्ञान दिलं तर आपण स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखंच आहे. कारण आपण त्या व्यक्तीला कितीही तुम्ही मनापासून सांगा, कितीही चांगल्या पद्धतीने त्याला सांगण्याचा प्रयत्न करा, पण त्या व्यक्तीवर त्या गोष्टींचा कधीही असर होत नसतो, त्या गोष्टींचा त्यांना कधीही महत्त्व पटत नसतं. म्हणून आपण अशा व्यक्तींसमोर आपलं ज्ञान कधीही त्यांना देण्याचा प्रयत्न करू नये. कारण आपल्याला त्यांच्या वागण्यामुळे आपल्यालाच दुःख होत असतं. कारण आपण त्यांना जेव्हा सांगायला जातो तेव्हा ते आपल्यावरच उलटतात आणि आपल्याशी वाद घालत असतात. आणि अजून एक गोष्ट की जे नास्तिक असतील त्यांच्याजवळ देखील आपण देवाविषयी किंवा अध्यात्माविषयी आपल्याला जे काही ज्ञान असेल, जे काही माहिती असेल, तर ते आपण सांगण्याचा प्रयत्न चुकूनही करायचा नाही. सुरुवातीला आपण पाहिजे की आपण सांगून बघायचं. जर त्यांनी चांगला आपल्याला प्रतिसाद दिला तर आपण त्यांना सविस्तर माहिती द्यायची. पण जर आपल्याला त्यांनी आपल्या सांगण्याकडे जर त्यांनी दुर्लक्ष केलं, कारण नास्तिक व्यक्तींजवळ जर आपण अध्यात्माच्या गोष्टी सांगितल्या तर त्या त्यांना कधीही पटत नाही, ते आपल्यालाच वेड्यात काढत असतात. म्हणून एक लक्षात घ्या, आपले आध्यात्मिक अनुभव जे काही असतील तर ते नास्तिक लोकांसमोर कधीही बोलू नये. त्यामुळे काय होतं की जेव्हा आपण आपल्या गुरूंविषयी किंवा आपल्या आराध्य देवतेविषयी, आपल्या इष्टदेवतांविषयी जेव्हा आपण त्या व्यक्तीला आपण सांगत असतो म्हणजे त्या व्यक्तीला अध्यात्माची गोडी लागावी हा जरी आपला प्रामाणिक हेतू असला तरी देखील आपण सांगितल्यामुळे काय होतं की ती व्यक्ती काहीतरी बोलत असते आणि त्यामुळे आपल्याला वाईट वाटत असतं. आणि त्याचबरोबर आपल्या इष्टदेवतेचा किंवा आपल्या गुरूंचा देखील अपमान होत असतो. म्हणून जे काही कोणी नास्तिक व्यक्ती असतील त्यांच्यासमोर आपण आपल्या अध्यात्माच्या गोष्टी किंवा आपल्याला जे अनुभव आलेले असतात त्याविषयी कधीही बोलू नये. त्यामुळे आपल्या गुरूंचा अपमान होत असतो. म्हणून आपण ह्या गोष्टी टाळायच्या आहेत. सुरुवातीला आपण प्रयत्न करायचा आहे की समजा एखादी व्यक्ती जर संकटात असेल तर आपण त्यांना नक्कीच सांगायचं आहे की तुम्ही हे करा, त्यामुळे तुमचा जी काही समस्या असेल तर ती नक्कीच निवारण होऊ शकते. पण त्यांच्या बोलण्यातून आपल्या लक्षात येत असतं की ही व्यक्ती पूर्णपणे नास्तिक आहे. म्हणून आपण अशा व्यक्तींजवळ कधीही त्या गोष्टी सांगायच्या नाहीत. कारण त्यांच्या वागण्यामुळे आणि त्यांच्या बोलण्यामुळे आपल्याला खूप त्याचा मनस्ताप होत असतो, आपल्याला वाईट वाटत असतं आणि आपण सारखे तेच विचार करत असतो. त्यामुळे आपला दिवस वाया जात असतो, प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो. आणि अशा मूर्ख लोकांच्या नादी लागून आपण आपला जो अमूल्य वेळ आहे तो चुकूनही वाया घालायचा नाही. आणि त्यानंतरचा दुसरं काम कुठलं आहे तर पहा, आपण सर्वांसोबत अगदी नम्रतेने विनम्रतेने आपण सर्वांसोबत राहायचं आहे. कारण पहा, बरेच अशी लोक असतात की त्यांना असं वाटत असतं की आपल्याला कधीही कोणाची गरज पडणार नाही, मग ती आर्थिक असेल किंवा शारीरिक असेल किंवा अजून कुठल्या बाबतीत असेल. पण अशा लोकांना खूप अहंकार असतो. आणि पहा, पण एक लक्षात ठेवा, पृथ्वी ही गोल आहे, कधीतरी कोणाची ना कोणाची आपल्याला गरज पडत असते. आणि एक लक्षात ठेवायचं आहे प्रत्येकाने की कधीही अहंकार करायचा नाही. कारण प्रत्येकावर म्हणजे कोणावर कशी वेळ येईल हे आपण सांगू शकत नाही. म्हणून आपण सर्वांशी नम्रतेने राहायचं आहे, विनम्रतेने राहायचं आहे. पण बऱ्याच वेळेला असं होत असतं की आपण इतरांशी कितीही चांगल्या पद्धतीने राहिलो तरी देखील नेहमी आपल्यालाच
एकटं पाडलं जातं किंवा आपल्याच बाबतीत असं घडत असतं की आपण सर्वांसोबत चांगलं राहून देखील नेहमी आपल्याच बाबतीत निराशा पदरी पडत असते. पण तरी देखील आपला जो गुण आहे तो आपण सोडायचा नाही, कारण परमेश्वराला सर्व माहीत असतं की कोण चुकीचं आहे किंवा कोण बरोबर आहे. म्हणून आपण आपलं काम करत राहायचं आहे. कारण बऱ्याच वेळेला असं होत असतं की एखादी व्यक्ती जर काही चांगलं काम करत असेल पण त्याला निगेटिव्ह म्हणजे त्याच्याकडे नकारात्मकतेनेच पाहिलं जात असतं, असं बऱ्याच वेळेला घडत असतं. पण पहा, कोणी कसाही विचार करू दे आपल्याविषयी, पण आपण काय आहोत हे आपल्याला स्वतःला माहीत असतं आणि आपल्या परमेश्वराला माहीत असतं. म्हणून आपण सर्वांसोबत चांगलं राहायचं आहे आणि कधीही कोणत्याही गोष्टीचा गर्व, अभिमान, अहंकार कधीही करू नये. आणि परमेश्वराला देखील जेव्हाही आपण विनंती करतो तेव्हा देखील आपण हेच सांगायचं आहे की परमेश्वरा, कितीही आपली प्रगती होऊ दे, आपली भरभराट होत असेल तरी देखील आम्हाला कधीही कोणत्याही गोष्टीचा गर्व आणि अभिमान व्हायला नको. लक्षात घ्या, आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल प्राऊड वाटणं, स्वतःविषयी प्राऊड वाटणं ही वेगळी गोष्ट, पण आपल्याला एखाद्या गोष्टीचा अहंकार होणं किंवा गर्व होणं ही फार वेगळी गोष्ट आहे. म्हणून आपल्याला अभिमान असणं, स्वतःविषयी प्राऊड वाटणं ही चांगली गोष्ट, पण त्या गोष्टीचा आपल्याला गर्व नसावा. कारण कोणावर कशी वेळ येईल हे आपण कधीही सांगू शकत नाही. पण असे बरेच लोक असतात की त्यांना त्यांच्या बुद्धिमत्तेचा किंवा त्यांना त्यांच्या परिस्थितीचा खूप घमंड असतो, खूप गर्व असतो. पण अहंकार हा जे कोणी मोठे लोक होते त्यांचाही टिकला नाही. तेव्हा आपण तर अगदी सर्वसामान्य लोक आहोत. म्हणून कधीही कोणत्याही गोष्टीचा गर्व न करता सर्वांशी आपण नम्रतेने राहायचं आहे. समोरची व्यक्ती कशी वागते याचा विचार न करता आपण आपलं काम करायचं आहे, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. आणि आपण जर ह्या पद्धतीने वागत राहिलो तर आपल्याला देखील दुःख येत नाही आपल्या वाटेला किंवा आपण त्यामध्ये निराश होत नसतो, अपयश आपल्या वाट्याला येत नाही. कारण आपल्याशी जेव्हा हे लोक अशी वागत असतात तेव्हा आपण देखील त्याच गोष्टीचा विचार करत असतो आणि आपण आपल्या जे काही आपला वेळ आहे तो आपण त्यांच्याविषयी बोलण्यात वाया घालत असतो किंवा त्यांचा विचार करण्यात वाया घालत असतो. जरी ते लोक आपल्याशी वाईट वागलेले असतात तरी देखील आपली चूक नसताना आपण जेव्हा ह्या गोष्टी फेस करत असतो तेव्हा देखील आपण सकारात्मक विचार करायचा आहे आणि इग्नोर करायचं आणि आपण आपलं काम जे असेल, जे काही आपला व्यवसाय असेल, काम असेल, जे काही आपण करतोय त्याच्यावर आपण फोकस करायचा आहे. आणि त्यानंतरचं आपल्याला तिसरं काम करायचं आहे. तर ते कुठलं आहे पहा, की आपल्या परमेश्वरावर एवढा दृढ विश्वास असायला हवा की आपण कोणतंही संकट आलं किंवा काहीही आपल्या नशिबात आलं तरीही आपण त्याला सामोरं जायचं आहे. आणि एक लक्षात घ्या, जेव्हा आपल्यावर जेव्हा संकट येत असतात किंवा जर आपल्याकडे पैसा नसेल तर आपल्याला कोणीही विचारत नाही, कारण पैसाचं सर्व काही आहे असं मुळीच नाही, पण पैशाशिवाय काही होत देखील नाही. म्हणून एक लक्षात ठेवा, ज्या वेळेला आपल्याकडे सर्व गोष्टी असतात त्यावेळेला सर्वजण आपली विचारपूस करत असतात, पण जेव्हा संकट येतात आणि आपण कोणत्या तरी मोठ्या दुःखामध्ये असतो तेव्हा आपल्याला कोणीही विचारत नाही. पण त्यावेळेला फक्त आपला परमेश्वर आपल्यासोबत असतो. म्हणूनच परमेश्वराची सेवा करायची असते. आणि जेव्हा आपल्याला गरज असते, म्हणजे गरज ही फक्त आर्थिक गरज असते असं नव्हे, तर मानसिक आधाराची देखील आपल्याला गरज भासत असते, त्यावेळेला आपण परमेश्वराची जी सेवा केलेली असते आणि परमेश्वरच आपल्या पाठीशी उभा राहत असतो. म्हणून आपण आपल्या परमेश्वरावर दृढ विश्वास ठेवायचा आहे. आणि ज्यांचा विश्वास नसेल देवावर तर त्यांनी फक्त एकच लक्षात घ्यायचं आहे की ठीक आहे, तुमचा देवावर विश्वास नसेल पण तुमचा या ब्रह्मांडावर तर विश्वास असेल ना. कारण ब्रह्मांडावर विश्वास असेल तर या निसर्गावर तर विश्वास नक्कीच असायला हवा. कारण आपल्याला निर्माण करणारी ही एक शक्ती आहे आणि एक विशिष्ट अशी जी शक्ती आहे तीच हे कार्यरत आहे. आणि म्हणून आपण परमेश्वरावर दृढ विश्वास ठेवायचा आहे आणि कधीही आपण हार मानायची नाही आहे. जी परिस्थिती असेल त्याला आपण सामोरं जायचं आहे. कारण काही गोष्टी आपल्या प्रारब्धानुसार आपल्याला त्या भोगाव्या लागत असतात आणि म्हणून भोग हे भोगूनच संपवायचे असतात. आणि त्यानंतरचं चौथं काम आहे तर ते कुठलं आहे पहा, की आपण जिथे कुठे आपल्याला शक्य होत असेल त्या ठिकाणी आपल्याला जर ज्ञान मिळत असेल, नॉलेज मिळत असेल तर ते नक्कीच आपण मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण पहा, आपण जेव्हा
कुठल्या संकटात असतो किंवा कुठल्या दुःखात असतो, तर त्यावेळेला आपल्या ज्ञानामुळे आपल्याला नवनवीन कल्पना सुचत जातात, त्याच्यातून आपण मार्ग काढत जातो. कारण जेव्हा संकटं येतात त्यावेळेला सर्व बाजूंनी संकटं घेरतात आणि म्हणून आपली त्यावेळेला विचार क्षमता, जी काही आपण निर्णय घेत असतो, तर निर्णय क्षमता आपली वाढत असते आणि म्हणून शक्य होईल जमेल त्या ठिकाणाहून आपल्याला जर ज्ञान मिळत असेल तर नक्कीच आपण ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि ज्या वेळेला आपल्याला एखादी गोष्ट मिळवण्यासाठी जर म्हणजे ज्ञान मिळवण्यासाठी जर आपल्याला कमीपणा देखील घ्यायला लागत असेल तरी देखील आपण तो घ्यायचा आहे, कारण लहानांकडून देखील शिकण्यासारखं खूप असतं. म्हणून आपण जी गोष्ट चांगली आहे ती मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण बऱ्याच वेळेला असं होत असतं की आपण इतर गोष्टींमध्ये वेळ वाया घालवत असतो, पण इतर गोष्टींमध्ये वेळ वाया घालवण्याऐवजी जर आपल्याला ज्ञान मिळत असेल, कोणत्याही गोष्टीचं शिकण्यामध्ये आनंद असतो आणि म्हणून आपल्याला ज्या गोष्टी माहीत नाही तर त्या आपण आत्मसात करायच्या आहेत. आणि एक लक्षात घ्या, जर आपल्याकडे कोणत्याही गोष्टीचं ज्ञान असेल, मग ते कोणत्याही पद्धतीचं असू द्या, तर जर आपल्याकडे ज्ञान असेल तर आपल्याला समाजामध्ये देखील मान मिळत असतो, प्रतिष्ठा मिळत असते आणि ह्या गोष्टी देखील अतिशय महत्त्वाच्या असतात. तर पहा, म्हणून आपल्याला शक्य होईल त्या ठिकाणाहून आपण ज्ञान मिळवायचा प्रयत्न करायचा आहे. आणि त्यानंतरचं 5वं काम आपल्याला कुठलं करायचं आहे पहा, तर आपण जेव्हा आपल्याला जमेल, ज्या पद्धतीने जमेल आणि जेवढं शक्य होईल तेवढं आपण दानधर्म करायचा आहे. कारण पहा की निसर्गाचा तो नियमच आहे, जर आपण कोणाला जे काही आपण देत असतो तर ते अनेक पटींनी आपल्याला मिळत असतं, अनेक पटींनी त्या गोष्टी आपल्याकडे येत असतात. म्हणून आपण चांगलं दिलं तर चांगलंच आपल्या वाट्याला येणार आहे. आणि ज्या कोणी गरजू लोक असतील तर त्यांना आपण अन्नदान देखील नक्कीच करायचं आहे. आणि आपल्याला शक्य आहे, परमेश्वराने आपल्याला देणाऱ्यांमध्ये बसवलं आहे, म्हणून आपण परमेश्वराचे आभार मानायचे आहेत आणि आपल्याला जमेल त्या पद्धतीने देत जायचं आहे. आणि विशेष करून अन्नदान हे खूप महान असं दान आहे. जर आपल्याला शक्य होईल तर आपण नक्कीच करायचं आहे. कारण पहा, लक्ष्मी ही चंचल असते, लक्ष्मी एका ठिकाणी कधीही टिकून राहत नाही. आणि म्हणूनच आपली परिस्थिती जर चांगली असेल तर त्या वेळेत आपण दानधर्म नक्कीच करायचा आहे. कारण वेळ ही सांगून येत नाही आणि चांगले दिवसही टिकून राहत नाही, त्याचबरोबर वाईट दिवस देखील टिकून राहत नसतात. म्हणून आपण जे आपल्याला जमेल त्या पद्धतीने चांगल्या गोष्टी करायचा प्रयत्न करायचा आहे. आणि हे जी 5 कामं आहेत जर ही आपण केली तर आपल्याला अपयश कधीही येणार नाही, त्याचबरोबर आपल्याला संकटांना सामोरं जावं लागत नाही आणि विशेष म्हणजे आपल्याला निराशा पदरी पडत नाही. कारण जे कोणी ज्याला ज्या पद्धतीने वागायचं आहे त्याला त्या पद्धतीने आपण वागू द्यायचं आहे, पण आपण आपलं सत्कर्म करत राहायचं आहे. आपल्याविषयी लोक काय विचार करतात हा विचार आपण करून दुःखी होण्यापेक्षा आपण जे करतोय ते चांगलं करत आहोत आणि परमेश्वराला माहिती असतं की आपण योग्य करत आहोत की अयोग्य करत आहोत, म्हणून हा विचार करायचा आहे. आणि जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही सर्वांनी अगदी वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.